आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या समवेत महामंडळाच्या ऑफिसमध्ये भेट दिली। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक लोकांची अदानीच्या मीटर संदर्भात तक्रारी आहेत, तरी पण सरकारच्या जबरदस्तीमुळे हे मीटर बसवले जातात आणि त्यांच्यावर प्रशासनावर सरकारी राज्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे। आता अधीक्षक अभियंत्यांनी हे मान्य केलं की जर अदानीचे मीटर आम्ही नाही बसवले, जे टार्गेट दिले, तर त्यांना सस्पेंड होणार आहेत। म्हणजे प्रत्येकाला सरकार एकीकडे माहिती देते की अदानीचे मीटर कंपल्सरी नाहीत आणि दुसरीकडे जे अदानीचे मीटर कंपल्सरी नाहीत असे अधिकारी जे पत्र देतात, तर त्यांना सस्पेंड केलेल्या याचे पुरावे आम्हाला अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहेत आणि त्यामुळे सरकारची दुतर्फा भूमिका आहे। त्याचबरोबर एकीकडे 4 मीटरचे पर्याय आहेत, म्हणजे 4 कंपन्यांपैकी कुठल्याही मीटर सिलेक्ट करायचे आहेत। त्याचबरोबर वायरमननी स्वतःहून मीटर बसवायला जायचं नाही अशी भूमिका असताना सुद्धा ते जात होते आणि अधीक्षक अभियंत्यांनी आम्हाला आश्वासन दिले की वायरमन हे मीटर बसवायला जाणार नाहीत, फक्त अदानीचे जे लोक आहेत तेच जातील आणि ते सुद्धा जबरदस्ती करणार नाही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। जर कोणी जबरदस्ती केली तर शिवसेनाची गाठ आहे, एवढं जबरदस्ती करणाऱ्या लोकांनी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जे लाईनमन असतील त्यांनी लक्षात घ्यावं की तुम्ही लोकांवर जबरदस्ती करू नका। त्याचबरोबर पावसामध्ये आता जे अंडरग्राऊंड केबलचं काम मंजूर झालं होतं 2-3 वर्षापूर्वी, ते आता पूर्ण होत चाललेलं आहे, परंतु त्या कामावर सुपरविजन नाही। त्या ठिकाणी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। ज्या लाईनी 3-3 फूट खाली घातल्या पाहिजे त्या 1-1 फुटावरच आहेत आणि त्यामुळे भविष्यात जसं आज आचरा मालवणी अंडरग्राऊंड केबल टाकल्यानंतर जसं आता हे होतोय, तसाच या पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल आहे त्यामुळे काम जर निष्काळजीपणा किंवा बोगस केलं असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर पुढच्या आपल्या कुडावासींना किंवा जिल्हावासींना त्रास होणार आहे। त्या संदर्भात सुद्धा त्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि असं काम आम्ही करू देणार नाही। आम्ही लहानपणापासून बघतो की सिमेंटचे मीटर यायचे, सिमेंटचे माहिती ना, सिमेंटचे मीटर यायचे ते आम्ही बाहेर विकत घ्यायचो 1200 रुपये आणि बसवायचो। आता सिमेंट आता हे 2-4 कंपनी आहेत, त्या कंपनीत सगळे आता साहेब आता हे मीटर आहेत ना, ही माणसं अदानीची आहेत असं कधी आम्हाला सांगितलं की आमचा पेपरच काय बघितलं का? सोलार जनरेशन जे सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत जे होते त्या दरम्यान तुम्ही जर वापर जर केला एक बार झालं। दुसरा बार काय माहिती आहे की तुमचे जे तुम्ही नेमलात ना ते बाहेर म्हणून आता कमिशन द्यायला लागले ना, तर जातो आणि मीटर बदलतो ना, ते त्याच्यावर रोख ठेवा ना त्या लोकांसोबत। नाही आम्ही आता मी साहेब मध्ये काय म्हणते माझ्या प्रश्न तुम्हाला तक्रार आली काय कोणची? नाही बाहेर नाही ऐकत हे साहेब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।